सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार बंधू भगिनींनो, मी वृषाली भक्तिसागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नवरात्रोत्सवाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा आहेत। सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं, जल्लोषाचं असं वातावरण आहे। भक्तिमय, श्रद्धामय आपण सगळे जण झालेलो आहोत। मला खात्री आहे की आपल्यातील प्रत्येक जण आपल्या वंश परंपरेने, आपली रीतिरिवाजानुसार जे काही कुलाचार, कुलधर्म चालत आलेले आहेत ते प्रत्येक जण पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, जसं जमेल तसं। कुणी व्रत उपासना करतोय, कुणी उपवास तापवास करतोय, कुणी काही वाचन करतोय, कुणी जप करतोय, कुणी होम हवन करतोय। प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही करतोय त्या जगदंबेची उपासना। परंतु सर्वांचं ध्येय एकच आहे, त्या जगदंबेच्या शक्तीची प्राप्ती, तिच्या कृपा प्रसादाची प्राप्ती। हेच एक ध्येय आपल्या सर्वांचं आहे। हा झाला पाया आपण जे नवरात्रोत्सव करतो त्याचा। हे सगळं तर केलंच पाहिजे आपल्या आपापल्या परीने। पण मला असं वाटतं की आता हळूहळू आपण याच्या 2 पावलं पुढे चालायला पाहिजे। 2 पावलं पुढे म्हणजे कसं, तर उपासना करत असताना हळूहळू आपल्यातील आत्मशक्तीची जाणीव ही आता आपल्याला व्हायला पाहिजे। आपल्या आत्मशक्तीची जाणीव, आपल्या आत्मतेजाची जाणीव ही आता हळूहळू आपल्याला जशी आपण आपली उपासना वाढवतो तशी तशी आपल्याला व्हायला लागतेच। मग त्यामुळे काय होतं की जेव्हा जीवनामध्ये छोटे मोठे काही संकट येतात, काही अडचणी येतात, तेव्हा आपण डगमगून जात नाही, तर तेव्हा आपण अतिशय धैर्याने, अतिशय धीराने त्या ठिकाणी उभे राहतो। मग आपल्याला कुणाजवळही मदत मागण्याची फारशी इच्छा उरत नाही, फारशी गरज उरत नाही। कुणाजवळ याचना करण्याची, कुणावर भावनिकरित्या अवलंबून राहण्याची फारशी गरज ही आपल्याला तेव्हा फारशी उरत नाही। तर नकळतपणे आपल्याला योग्य ते संकेत, योग्य ते निर्णय घेण्याची बुद्धी ही ती जगदंबा आपल्याला देते। पण हे सगळं केव्हा होतं, जेव्हा जर आपली उपासना योग्य दिशेने चालत असेल तर। आता योग्य दिशेने उपासना चालत आहे हे कसं ओळखावं हे आता आपण हळूहळू जाणून घेणारच आहोत। पण मला फक्त आत्ता ह्या भागामध्ये एवढंच सांगायचं आहे की आपल्यातल्या आत्मशक्तीची जाणीव, आपल्या आत्मतेजाची जाणीव ही आता आपल्याला हळूहळू आपल्या उपासनेसोबत व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला योग्य ते निर्णय घेण्याची शक्ती ती जगदंबा देव। खरं तर पहा ना, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या शक्तीच्या देवता आहेत, ह्या पराक्रमाच्या देवता आहेत। रेणुका माता आहे, सप्तशृंगी माता आहे, ह्या सगळ्या पराक्रमाच्या देवता आहेत। त्यांनी आपल्या स्वतःच्या अतिशय अचाट अशा पराक्रमाने महिषासुराचा वध केला, शुंभ निशुंभाचा वध केला। मग आपण तिची लेकरं आहोत, आपल्या लेकरांना सक्षम झालेलं, आपल्या लेकरांना स्वावलंबी झालेलंच तिला पाहायचं आहे। तर तेव्हा जेव्हा आपल्या स्वतःवरचा विश्वास आपला वाढायला लागला, आपल्याला जर एखाद्या संकटातून सहजपणे काहीतरी चांगला योग्य तो निर्णय सुचायला लागला आणि आपण सहजपणे त्यातून बाहेर पडायला लागलो की समजून जावं त्या जगदंबेची कृपा ही आता आपल्यावर हळूहळू होत आहे आणि आपली उपासना ही त्यानुसार हळूहळू आपण तशीच सुरू ठेवावी। तुर्तास एवढंच। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये जगदंबेच्या उपासनेसोबत। तोपर्यंत जय जगदंबा।